नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल दैफळे। आज आपण खूप महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत। तो मुद्दा असा, पेपर कसा सोडवायचा, म्हणजे क्वेश्चन पेपर कशी सोडवायची। की मित्रांनो, खूप मुलांचे मेसेज असे येत आहेत की सर आम्ही अभ्यास करतोय, अभ्यास पण चांगला झालाय, क्वेश्चन पेपर जर आम्ही इथं सोडली तर मार्क्स पण चांगले येत आहेत, पण पेपरला गेल्यानंतर जम्बलिंग होते आणि जेवढे पाहिजेत तेवढे मार्क्स येत नाहीत आणि आमचा रिझल्ट जातोय। म्हणजे आम्ही जे अभ्यासतोय, जे आम्हाला येतंय ते सुद्धा आम्हाला तिथे गेल्यानंतर देता येत नाही। तर मित्रांनो, त्यावरतीच व्हिडिओ असेल। आता राहिलेले पेपर आहेत, मुंबई चालकचा पेपर आहे, मुंबई जिल्ह्याचा पण पेपर आहे आणि मुंबई कारागृह आणि पुणे कारागृहाचं ग्राउंड आणि ते दोन्ही पण बाकी, म्हणजे असे 4 पेपर बाकी आहेत। इथून माग आपल्याकडून ज्या चुका झाल्या त्या आत्ता झाल्या नाही पाहिजेत। मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट, आपण इथं म्हणजे क्वेश्चन पेपर सोडताना आपल्याला जेव्हा म्हणजे आपला जेव्हा माइंडसेट चांगला असेल तेव्हा वाटेल मनाला, तेव्हा आपण क्वेश्चन पेपर घेतो। क्वेश्चन पेपर घेताना जास्त करून मुलं काय करतात, ग्रुपनी क्वेश्चन पेपर सोडत नाहीत। जर तुम्ही अकॅडमीला तिथं टेस्ट वगैरे असेल तर तिथं सुद्धा टेस्ट देण्यासाठी मुलं कंटाळा करतात, टाळाटाळ करतात आणि त्यांना वाटतं नको आपल्याला हे, म्हणजे नाही का, त्या मुलांसमोर आपले मार्क्स कळतील, आपल्याला किती मार्क्स येत आहे असे पण विचाराचे पोरं असतात। आणि काही मुलं जे स्वतः अभ्यास करतायत, लॅबला अभ्यास करतायत, तिथं ते स्वतः दररोज एक क्वेश्चन पेपर सोडतायत, पण तिथं असं नसतंय। तिथं तुम्हाला कसलंही बर्डन नसतंय, क्वेश्चन पेपर सोडताना कसलंही टेन्शन नसतंय की बा हां ठीक आहे, आता मी माझ्या पद्धतीने क्वेश्चन पेपर सोडले तरी नो प्रॉब्लेम। पण मित्रांनो, तिथं गेल्यानंतर तसं नसतंय। तिथं गेल्यानंतर तुम्हाला असतंय, हां मला जर चांगले मार्क्स आले नाही, मी जर मेरिटमध्ये बसलो नाही तर माझी ही भरती हुकन। ह्याच गोष्टी मित्रांनो आपल्याला तिथं गेल्यानंतर आपल्याला जे मार्क्स येतात ते कारण आहे की कमी मार्क्स येण्याचं। तर मित्रांनो, हे पहा, तुम्ही कितीही टेन्शन घेतलं, महत्त्वाची गोष्ट, एक टेन्शन ही गोष्ट घ्यायची नाही। आणि ती घ्यायची नाही म्हणजे कुणाला इच्छा नसते टेन्शन घेण्याची, पण विषय काय होतो, आपली तयारी तशी नसते। आपण इकडे क्वेश्चन पेपर सोडताना एकदम फ्री माइंडने सोडतो आणि आपल्याला मनाला वाटेल तसं सोडतो, पण तिथं गेल्यानंतर तसं नसतंय। तर मित्रांनो, काय करा, ग्रुपनी एक क्वेश्चन पेपर रेग्युलर म्हणण्यापेक्षा दिवसाआड सोडा। जर रेग्युलर झालं तर रेग्युलर तुमच्या हिशोबाने सोडाच, पण ग्रुपने म्हणजे तुम्ही 10 लोक असाल, 20 लोक असाल, 40 लोक असाल, जेवढे पण लोक असाल त्यावरती टाइम लावून सगळ्या गोष्टी त्यावेळेने क्वेश्चन पेपर सोडवायची। मग तिथं पण तुम्हाला चांगले मार्क्स आले पाहिजे की कसे, त्याने तुमचे जे टेन्शन येतंय, जे तुमच्यावरती बर्डन येतंय ते कमी होणार आहे। ही एक महत्त्वाची गोष्ट, म्हणजे आपण टेन्शन घेतो त्यामुळे त्या गोष्टी होतात। त्यानंतर दुसरी गोष्ट, जे येतंय म्हणजे ठीक आहे, मी उत्तर काढलंय, एक प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर बी ऑप्शन काढलंय आणि चुकून मी काय करतोय, सी वरतीच खून करतोय किंवा डी वरती खून करतोय, ह्या गोष्टी पण आपल्याकडून होत आहे। म्हणजे जे येतंय ते सुद्धा चुकून येतोय आणि तेच 1-2 मार्कांनी आपलं मग कार्यक्रम वाजून जातो। इकडचे 1-2, इकडचे 1-2 असं करून मग आपण 2-4 मार्कांनी कार्यक्रम बसत नाही आपला। मित्रांनो, आपण अभ्यास किती करतो यापेक्षा आपल्याला तिथं किती देता येतं हे पण महत्त्वाचं असतंय। त्यामुळं ही दुसरी एक गोष्ट काय करायची, जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर तिथं जरी सोडताय किंवा घरी सोडवताय तर काय करायचंय तुम्हाला, प्रत्येक वेळेस ठीक आहे, क्वेश्चन जोपर्यंत आपण कॉन्सन्ट्रेट एकदम त्याच्यावरतीच फोकस, ठीक आहे, मी बीचं ऑप्शन केलं ना, जोपर्यंत ते मी आळं करत नाही बी वरती तोपर्यंत ते बी म्हणायचं सोडूनच द्यायचं नाही। ठीक आहे, मी काढलं ना, हां 1 नंबरचं बी वर आळं करतो का चेक करायचं। ह्या गोवेने तुम्ही जर क्वेश्चन पेपर सोडली, स्वतः माझ्याकडून पण चुका व्हायच्या, स्वतःलाच पनिशमेंट द्यायचो की नाही हे चुकलंय। आणि जोपर्यंत मी दुसऱ्या दिवशी क्वेश्चन पेपर सोडत नाही आणि मला पाहिजेत तेवढे मार्क्स येत नाहीत तोपर्यंत मी शांतच बसत नव्हतो। मित्रांनो, मला दिवसभर ते टोचत राहायचं, जेव्हापासून क्वेश्चन पेपर सोडली दुसऱ्या दिवशी क्वेश्चन पेपर सोडेपर्यंत, यार माझ्या चुकीमुळे 2 मार्क कमी आले, 2 मार्क कमी आले, असं व्हायचं। आणि माणूस म्हणतं ठीक आहे, इथं जरी 2 कमी आले तर तिकडं महत्त्वाचं आहे, पण इथं जे होतं ना तेच तिथं असतंय। त्यामुळं मित्रांनो, ही गडबड होऊ देऊ नका। ह्या 2 गोष्टी होतात क्वेश्चन पेपर सोडताना। आणि त्यानंतरून तुम्हाला क्वेश्चन पेपर सोडताय, तुम्ही क्वेश्चन पेपर सोडताना ठीक आहे, तुम्हाला एखादा गणिताचा प्रश्न आहे, मग माझं गणित लई टॉप आहे, मग मी गणित कुठला प्रश्न आला तर मी सोडणारच आहे असतं। काही त्यांनी आउट ऑफ नॉलेज 1-2 प्रश्न विचारलेले असतात, फसवण्यासाठी पोरांचा तिथं वेळ घालवण्यासाठी ते प्रश्न टाकलेले असतात। ते पण कळलं पाहिजे कुठल्या प्रश्नाला थांबायचं आणि कुठला प्रश्न सोडायला पुढे जायचं। ह्या वेळेने जर तुम्ही गेले, ठीक आहे, तुम्हाला एखादा गणिताचा प्रश्न, मस्त गणित चांगलं आहे माझं, पण नाही सुटत आहे, मला नाही आठवत येते, बघायचं 10 सेकंद, आपल्याला 10 सेकंदात कळतंय ते गणित सुटन किंवा नाही। तुम्हाला वाटतंय नाही सुटणार, लगेच क्वेश्चन पेपरवर आळं करायचंय, पुढच्या प्रश्नाकडे जायचंय, असं करत करत 100 प्रश्नापर्यंत जायचं मित्रांनो। आणि जे तुम्हाला वाटतंय मला येणारच नाहीये, म्हणजे जीएसचा असो किंवा मराठीचा असो, तुम्हाला वाटतंय मला येणारच नाही, तेव्हाच ते ठोकून टाकायचं। आणि जे तुम्हाला वाटतंय मला वाटतंय द्विधा अवस्था आहे तर गोल करायचं, पुढे जायचं, असं करत 100 प्रश्नापर्यंत जायचंय। हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं। असे मुलं होतात अलीकडे, म्हणजे
100 प्रश्नापर्यंत जाणंच होत नाही त्यांचं 90 मिनिटात. इकडंच ते गणिताला त्यांना वाटतं मी बरोबर चाललोय आणि इकडे जास्त टाइम जातो. त्यामुळे मित्रांनो ही एक तिसरी गोष्ट लक्षात घ्यायची की 100 प्रश्नापर्यंत जायचंय आणि जो प्रश्न मला येत नाही त्याला आळं करायचं क्वेश्चन पेपरवरती आणि पुढे जायचं. आणि क्वेश्चन पेपरवर आळं केलंय, तुम्ही जर 10 नंबरला आळं केलंय तर मित्रांनो OMR शीटवरती पुढचा 11वा प्रश्न सोडल्याच्या नंतर मग त्यानंतरून ते 11लाच आळं झालं पाहिजे. नाही तर तुम्ही 10 इकडे क्वेश्चन पेपरमध्ये गोल करता आणि तिकडे आळं करताना 11चं 10ला करता. असं केलं तर तुमची डायरेक्ट वाटच लागणार आहे. त्यामुळे ही गोष्ट पण लक्षात ठेवा. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याकडून जर चुका टाळल्या तर आपलं सिलेक्शन 100% होतं मित्रांनो. मी वैयक्तिक त्या गोष्टी केलेल्या आहेत आणि मला त्यातला चांगला अनुभव आहे. माझ्याकडून पण मी सांगितलं ना तुम्हाला, चुका होतात, प्रत्येकाकडून होतात, तर त्या सुधारायच्यात आपल्याला. आणि आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा, मित्रांना पण शेअर करा. आणि ह्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत, तुम्ही पण अनुभवलेल्या असाल तर कमेंट करा मित्रांनो. त्यानंतरून तुम्ही क्वेश्चन पेपर सोडताय, 100 प्रश्न झाले, त्यानंतरून तुमचे जेवढे आळे झाले तर 20 आळे झाले किंवा 15 आळे राहिले, 85 प्रश्न सोडले, मग रिटर्न या परत राहिलेल्या वेळात. मग जे जमतंय त्याला सोडवा, जे नाही जमत जय भोले द्या टोले, काय आपला ते शेवटचा पर्याय असतोय. ह्यावेळी क्वेश्चन पेपर सोडा, टेन्शन घेऊ नका. आणि अभ्यास किती झालाय यापेक्षा आपण पेपर किती योग्य देतोय हे पण महत्त्वाचं असतं. खूप मुलं असे आहेत अभ्यास चांगला असतो, त्यांना गावाकडे चांगले मार्क्स येतात, पण तिथे गेल्यानंतर गडबडतात आणि त्यांना मार्क्सच येत नाहीत मित्रांनो. त्यामुळे ती चूक आपल्याकडून नाही झाली. जे घरी येते ना त्याच्यापेक्षा 2 मार्क तिथं चांगले आले पाहिजेत. यावेळी तयारी करा, क्वेश्चन पेपर सोडवा आणि राहिलेले थोडे दिवस ग्राउंड आणि मेरिट किती लागन हे त्या फंद्यात पडू नका. मेरिट लागणार आहे ह्या महिन्याच्या आत, तुमचं पेपर पण होणार आहे आणि मग फायनल मेरिट पण लागेल. त्यामुळं आता जेवढे दिवस आहेत आपल्याकडं तेवढ्या दिवस चांगला अभ्यास करा, क्वेश्चन पेपर कशी सोडवायची याचं नियोजन करा आणि जो पेपर येईल त्यात आपलं सिलेक्शन झालं पाहिजे. यावेळी तयारी करा, 100% मित्रांनो काम होणार आहे तुमचं. फक्त पॉझिटिव्ह राहा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.